नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज मराठा मुक्ती संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी संग्रामाच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि या संग्रामात ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, बलिदान त्यांचं सत्कारणी लागलं असं म्हणावं लागलं. सर्वांना विनम्र अभिवादन. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजात सरसकट आणि सगळे सोयऱ्यासह कुणबी म्हणून आरक्षण मिळावं या मागणीसाठी काल रात्री बरोबर 12 इकडं म्हणजे 16 तारखेचा अस्त झाला आणि 17 तारखेचा उदय होण्याच्या क्षणापासून मराठ्यांसाठी झगडणारे, ज्यांना मराठ्यांनी मराठा संघर्ष योद्धा अशी नामकरण त्यांचं केलं आहे, त्यांना उपाधी दिली आहे, अशा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे. अगदी मध्यरात्री सुरू केलेल्या या आमरण उपोषणाच्या वेळी पण हजारोच्या संख्येने मराठा बांधव आणि भगिनी तिथं अंतरवली सराटीच्या त्यांच्या उपोषण स्थळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्या, मराठा समाजासाठी बॉम्बे गॅझेट, सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट हे लागू करून त्याची अंमलबजावणी करून ओबीसी प्रवर्गातून कुणबी म्हणून सरसकट आरक्षण, तेही सगळे सोयरे ही अधिसूचना लागू करून करण्यात यावं ही माफक मागणी आहे. यासाठी त्यांनी गेली वर्षभर प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. त्यांच्या या आंदोलनामुळेच मग राज्य सरकारनं जुन्या नोंदी तपासण्याला सुरुवात केली होती आणि त्याचा फायदा असंख्य मराठा बांधवांना आजपर्यंत झाला आहे. यामुळंच धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील आथर्डी येथील चौधरी या ओबीसी प्रवर्गातून नुकत्याच गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्या. त्यांनीही त्यांच्या समर्थक आणि त्यांच्या नेते मंडळीसह परवा अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांचे आभारी मानले आहे. तर असं यामुळं अनेक मराठा बांधवांना आपल्याला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं हीच त्यांच्या मनात भावना निर्माण होत चालली असून त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी दिवसेंदिवस मराठा समाजाची ताकद वाढण्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे. आणि यामुळंच राजकारणी मंडळी, नेते मंडळी त्यांना घाम फुटू लागला आहे तेवढंच करत, आणि त्यामुळंच मग ऐरे गैरे नथू खैरे राजकारणी मनोज जरांगे यांच्या बाबत उलट सुलट वक्तव्य करीत असल्याचं आजकाल दिसत आहे. असो, आता राजकारण पूर्वीसारखं राहिलेलं नाही. हे आम्हीच नाही तर अगदी पारावर कुठल्या कट्ट्यावर गप्पा मारणाऱ्याच्या पण चर्चेतून हेच येत आहे. राजकारणातील सुसंस्कृतपणा कधीच हरवला आहे. या 4-5 वर्षात तर एकदम बजबजपुरी आणि घाणीचं डबकं हे राजकारणाचं झालंय की काय अशी एकंदरीत स्थिती आहे. यात सध्याचे सत्ताधारी महायुतीतील काही नेते मंडळी तर त्यांच्या जीवेला हाड आहे की नाही हीच याचाच संशय यावा अशी वक्तव्य करत असतात. त्यात बुलढाण्यातील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार संजय गायकवाड, त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे, परत हे दोघेच
हे झाले काय की प्रसाद लाड त्यांना सोबतच आता प्रवीण दरेकर अशी छुटफुट ती संख्या तर अगदी त्यांचं मोजदाद पण करता येणार आहे अशी वाढली आहे. एकट्या माहितीतच असं हे नाही, त्यांनी कृती केली की त्यांच्या कृतीवर प्रतिकृती पण प्रतिक्रिया त्यांच्या त्याला क्रियेला प्रतिक्रिया ही उमटतच असतात. मग इकडं महाविकास आघाडीतील पण बोटावर मोजणारी दोघं चौघ जण अगदी त्यांनी ज्या पट्ट्यात ते बोलले त्याच पट्ट्याच्या अगदी थोडस फार जास्त असं उत्तर सध्या देत आहेत. यामुळं लोक क्षणभर करमणूक वाटत असली तरी गांभीर्याने घेतात. याकडं या नेते मंडळीचं लक्ष दिसत नाही आणि त्यामुळं मग पुढं काय, मग अशी नेते मंडळींना जनता परत परत नेतृत्व करण्याची संधी देईल की नाही यावरही या वाचाळवीरांनी गांभीर्याने विचार करावा लागेल. तरच मग राजकारण अगदी पूर्वीसारखं आणि तसंच राहील आणि मग सामान्य नागरिकांनाही राजकारण्यांबद्दल आदरभाव कायम राहील असं वाटतं. तुर्तास एवढंच. धन्यवाद.